हॅलो, नमस्कार मैत्रिणो. मी संध्या पुन्हा एकदा स्वागत करते तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. मी आज तुमच्यासाठी एक बाहीची नवीन मस्त अशी डिझाईन घेऊन आलेली आहे. इथे मी नेटचा वापर करून ही बाही डिझाईन बनवलेली आहे. त्यासाठी तुम्हीसुद्धा एकदा बाही ही नक्की ट्राय करून बघायची आहे. बनवायला एकदम सोपी आणि खूपच मस्त अशी दिसणार आहे ही बाही तयार झाल्यानंतर. त्यामुळे तुम्हाला ही बाही एकदा नक्की ट्राय करून बघायचं आहे. त्यासाठी मी मुंढा इथे घेतला आहे बाहीचा 6 इंच 6.5 इंच, समोर 2 इंच शिलाईचं मार्जिन घेतलं आहे. खालच्या साईडने सुद्धा आपल्याला 2 इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे आणि जे काय आपला दंडघेर असेल ते घ्यायचं आहे. 4.5 इंच माझा दंडघेर आहे, मी तो इथे घेतला आहे. आणि बाही उंची माझी तयारी ते 10 इंचाची होणार आहे. त्यामध्ये 1 इंच प्लस करून मी 11 इंच अशी पूर्ण बाही लांबी घेतली आहे. आता आपली इथं रेग्युलर बाहीची कटिंग करून झालेली आहे. आता आपल्याला जे डिझाईन बनवायचे आहे ना, तो आपण इथे ते डिझाईन बनवून घेऊया. त्यासाठी इथे मी 2.25 इंचावरती अशी एक खूण केलेली आहे. बाहीच्या सेंटरवरती आपल्याला टेप ठेवून साईडने असे 3 इंचावरती खूण करायची आहे आणि लांबी इथे आपल्याला 6 इंच घ्यायची आहे. लांबी 6 इंच घेऊन झाल्यानंतर आपल्याला अशी क्रॉस इथे आपल्याला एक कट द्यायचा आहे. त्यासाठी क्रॉसमध्ये लाईन ओढायची आहे. आता ही जी लाईन ओढली आहे ना, ती आपण लगेचच कट करून घेऊया. इथे आपण अशा प्रकारे ही मस्त इथे व्ही शेपचा आकार आपण कट करून घेतला आहे. एकदम सेंटरवरती हा आकार आपला बाहीचा येणार आहे. आता आपलं जे मेन फॅब्रिक आहे ना अस्तरचं, ते आपल्याला घ्यायचं आहे. त्याची सरळ साईड ठेवायची आहे आणि त्यावरती अस्तर ठेवायचं आहे. अस्तर ठेवून आपल्याला हे खालच्या साईडने पलटून घ्यायचं आहे. तुमच्या मेन फॅब्रिकची जी राईट साईड आहे ना, त्यावरती तुम्हाला लायनिंगची पीस म्हणजेच आपली जी वरची अस्तरची पीस आहे ना, ती ठेवून घ्यायची आहे आणि राईट साईडवरती ठेवून शिलाई करून घ्यायची आहे. जो आपण बाहीचा आकार कट केला आहे ना, त्याच्या बाजूला 1/2 इंचाचं मार्जिन देऊन तो आपल्याला स्टिच करून घ्यायचा आहे आणि खालच्या साईडने ते आपल्याला पलटून घ्यायचं आहे. आता आपलं जे सेंटरला फॅब्रिक आहे ना, ते आपल्याला कट करायचं आहे. दोन्ही साईडने ते सेंटरचं फॅब्रिक आपल्याला लगेचच कट करायचं आहे आणि फॅब्रिक कट झाल्यानंतर जे आपण शिलाई केलेले आहेत ना, तिथे छोटे छोटे आपल्याला कट द्यायचे आहेत. इथे आपण कट देऊन घेऊया. सेंटरला अगोदर कट द्यायचा आहे आणि अशा पद्धतीने क्रॉसमध्ये आपल्याला पूर्ण जे आपण शिलाई केलेली आहे ना, तिथे आपल्याला छोटे छोटे कट देऊन घ्यायचे आहेत. आता हे कट देऊन झाल्यानंतर मी आणखी एक शिलाई ह्याच्यावरती करून घेते, जेणेकरून ही जी शिलाई आहे ना, ती नंतर कधीही तुटणार नाही. डबल शिलाई केल्यानंतर आपली शिलाई तुटण्याचे हे चान्सेस हे कमी असतात. त्यामुळे तुम्ही सुद्धा डबल शिलाई करत चला. इथे मी डबल शिलाई करून घेते. मग आता ही जे अस्तर आहे ना, ते आपण खालच्या साईडने पलटून घेऊया. आता ही वरच्या साईडने इथे आपलं काय होणार, एकदम फिनिशिंगने वरचा जे आपण कट केलेला पॅटर्न आहे ना, तो एकदम फिनिशिंगने तयार होणार आहे. त्यासाठी आपल्याला इथे अशा पद्धतीने शिवून खालच्या साईडने पलटून घ्यायचं आहे. आता जे आपण शिवून घेतलेलं आहे ते खालच्या साईडने पलटून घेऊ. हे अस्तर आपल्याला सेट करून इथे आपल्याला दाबटीपची शिलाई द्यायची आहे. मी इथे शिलाई करून घेतली आहे. जसा आपला पॅटर्न कट केला होता ना, त्याच पद्धतीने मी एकदम कडेने शिलाई करून घेतली आहे. आता जी ब्लाऊजची उलटी साईड आहे ना, त्याच्या चारही बाजूला आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे. इथे आपली चारही बाजूला शिलाई करून झालेली आहे. आता आपण हे दोरा कट करून घेऊया आणि साईडचं जे एक्स्ट्राचं कापड असेल तेही लगेचच इथे आपण कट करून घेऊया. आता जे आपण कट केलेला भाग होता ना, तो आपला फिनिशिंगने तयार झाला आहे. आता इथे आपल्याला काय करायचं आहे, नेट लावायची आहे. त्यासाठी मी इथे नेट घेतलेली आहे. नेटची रुंदी ही मी 7 इंच घेतलेली आहे.
तुम्ही तुमचा जे काही शेप जेवढा केवढा मोठा किंवा छोटा कट करणार असाल त्या शेपनुसार तुम्हाला ही नेट कट करून घ्यायची आहे. नेटची रुंदी ही आपल्याला 7 इंच इथे ठेवायची आहे. तुम्ही जर त्यापेक्षा सुद्धा मोठा कट तिथे सेंटरवरती कट करणार असाल तर तुम्हाला इथे मोठी नेट घ्यायची आहे. आणि नेटची लांबी इथे मी डबल फोल्ड करून 13 इंच घेतलेली आहे. आता ह्यामध्ये आपले पूर्ण प्लेट्स येऊन जातील, त्यासाठी मी पूर्ण लांबी ही डबल फोल्ड आपलं ही इथे नेट असणार आहे. त्यासाठी मी पूर्ण लांबी 13 इंच घेतलेली आहे आणि रुंदी 7 इंच घेतलेली आहे. आता हे आपल्याला नेट लगेचच डबल फोल्ड करायचं आहे आणि जिथे कुठे नेटचा सेंटर येईल तिथे आपल्याला एक कट देऊन घ्यायचा आहे. इथे सेंटर कट द्यायचा आहे आपल्याला. सेंटर कट होऊन आपल्याला इथे प्लेट्स द्यायला सुरुवात करायची आहे. त्यामुळे इथे आपल्याला सेंटर कट देणे हे गरजेचं आहे. एकदम सेंटरवरती प्लेट आपले येतील ह्यासाठी आपण सेंटरवरती एक कट देऊन घेतला आहे. आता जे सेंटर आहे ना त्यावरती आपल्याला अर्ध्या इंचाचे प्लेट असे सेट करत जायचं आहे. अशा पद्धतीने तुम्हाला सुद्धा अर्ध्या इंचाचे छोटे छोटे प्लेट्स इथे एकावर एक ठेवून घ्यायचे आहेत. इथे माझे प्लेट 7 ते 8 आले आहेत. तुम्ही जर आणखी तुम्हाला प्लेट जास्त हवे असतील तर तुम्ही नेट आणखी सुद्धा जास्त मोठा कट करून घ्यायचा आहे. मग तुमचे प्लेट जास्त येतात. पूर्ण प्लेट टाकून झाल्यानंतर आपल्याला इथे काय करायचं आहे, कडेला 2 इंचाचं कापड आपलं नेटचं कापड बाजूला ठेवायचं आहे एक्स्ट्राचं. तिथे आपल्याला पूर्ण प्लेट टाकून घ्यायचे नाही, थोडंसं 2 इंचाचं एक्स्ट्रा ठेवून घ्यायचं आहे बाजूला. आणि जे आपण प्लेट्स एकावर एक सेट केला आहोत ना त्याला आता आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे. दुसऱ्यासुद्धा साईडचे प्लेट अशाच पद्धतीने बनवून ते सुद्धा सेंटरवरती घेऊन आपल्याला शिलाई करायची आहे. इथे माझा धागा निघालेला होता, मी तो लावून घेते आणि जे आपण एकत्र प्लेट केलेला आहेत ना सेट त्याच्यावरती आपल्याला एक शिलाई करून घ्यायची आहे. जेणेकरून दोन्ही प्लेट एकमेकावर ठेवून करण्यापेक्षा एकेरी आपण करूया. मग नंतर दुसरेसुद्धा प्लेट आपण त्याच पद्धतीने सेट करून दुसऱ्यासुद्धा प्लेटला शिलाई करून घेऊया. आता तुम्ही पाहू शकता इथे मी दुसरेसुद्धा प्लेट सेट करायला घेणार आहे. इथे आपल्याला सेंटरवरती दुसऱ्यासुद्धा साईडचे प्लेट अशाच पद्धतीने जे आपण त्या साईडने केलं आहे ना त्याच पद्धतीने सेम आपल्याला इथे प्लेट एकमेकावरती सेट करून घ्यायचं आहे. आणि इथे सुद्धा साईडने 2 इंचाचं एक्स्ट्राचं कापड सोडून द्यायचं आहे. पूर्ण कडेपर्यंत आपल्याला इथे प्लेट घ्यायचे नाहीत. आता इथे आपले पूर्ण प्लेट टाकून तयार झाले आहेत. आता इथे काय करायचं आहे, आपल्याला एक पेपर घ्यायचा आहे. तो आपल्या नेटपेक्षा जास्त मोठा असला पाहिजे पेपर. मग त्या पेपरवरती आपल्याला ही पूर्ण नेट सेट करून घ्यायची आहे. ते जे एक्स्ट्राचं आपण 2 इंचाचं ठेवलं होतं ना त्याच्या दोन्ही साईडने जे नेटचे प्लेट आहेत ना त्याच्या दोन्ही साईडने आपल्याला शिलाई करून घ्यायचं आहे. इथे थोडं व्हिडिओमध्ये दिसत नसेल, पण तुम्ही जे 2 इंचाचं नेट सोडलं आहे ना त्याच्या एकदम कडेला तुम्हाला दोन्ही साईडला शिलाई करून घेऊन पेपरवरती हे पूर्ण नेट आपल्याला सेट करून घ्यायचं आहे. आता दुसऱ्यासुद्धा साईडला सेम त्याच पद्धतीने आपण जे एक्स्ट्राचं नेट सोडलं होतं 2 इंचाचं ते आपल्याला इथे शिवून घ्यायचं आहे. आणि आता इथे आपले प्लेट्स आपल्याला सेट करत पूर्ण वरच्या साईडने गोल अशी शिलाई करून घ्यायची आहे. एकदम प्लेट आपल्याला जशास तसे सेट करून घ्यायचं आहे. पूर्ण प्लेट्स आपल्याला सेट करून घ्यायचे आहेत. कोणतेही प्लेट्स आपले तसेच राहू नयेत ह्याची काळजी घ्यायची आहे. आणि साईडने जे 2 इंचाचं ठेवलं आहे ना परत त्यावरती सुद्धा शिलाई करायची आहे. आता जे एक्स्ट्राचं पेपर आहे बाजूने ते आपल्याला लगेचच कट करायचं आहे. आपल्याला मधलासुद्धा पेपर इथे काढून टाकायचा आहे. जोपर्यंत आपण ही नेट आपल्या मेन फॅब्रिकवरती स्टिच करणार नाही तोपर्यंत ही अशीच ठेवायची आहे. आता इथे आपली पूर्ण प्लेट सेट झाली आहेत. माझी थोडीशी एक प्लेट इथे निघाली होती, मी रिपीट शिलाई करून घेतली आहे. तुम्ही पाहू शकतात अशा पद्धतीने पूर्ण प्लेट्स आपले आलेले आहेत. एकत्र करायचं आहे खालच्या साईडने आणि वरच्या साईडने तशीच ठेवून द्यायचं आहे. आता ब्लाऊजच्या चारही साईडने आपल्याला शिलाई करून जे एक्स्ट्राचं कापड आहे ते कट करून घ्यायचं आहे.
आणि प्रॉपर फिनिशिंगने इथे पूर्ण तयार करून घ्यायचं आहे. आता जे आपण नेटचं पॅटर्न तयार केलं आहे ना, ते एकदम सेंटरवरती ठेवून घ्यायचं आहे. अशा प्रकारचे आपण मेन फॅब्रिकवरती व्ही शेपचा आकार दिला आहे ना, त्याच पद्धतीने आपल्याला ही नेट सेट करायची आहे आणि त्याच्या एकदम कडेने इथे शिलाई देऊन घ्यायची आहे. दोन्ही साईडला व्ही शेप येईल ह्या पद्धतीने आपल्याला कडेने एकदम कडेला शिलाई करून घ्यायची आहे. ही डिझाईन बनवल्यानंतर खूप मस्त दिसणार आहे. तुम्ही पाहू शकतात एकदम भारी असा लुक येणार आहे आपल्या ब्लाऊजला. घातल्यावरती एकदम मॉडेल असं ब्लाऊज आपलं दिसणार आहे. जास्त काही नेटचा वापर लागला नाही. खूपच कमी नेटमध्ये हा ब्लाऊज तयार होणार आहे. आता जे मधलं एक्स्ट्राचं आहे ना, ते आपण पूर्ण कट करून घेऊया. नेट आणि पेपर हे दोन्ही आपल्याला एक्स्ट्राचं जे झालेलं आहे शिलाईच्या बाजूला, ते पूर्ण कट करायचं आहे. आणि आतमधलं जे पेपर आहे ना, तो सुद्धा आपल्याला इथे कट करायचा आहे. इथे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की आपली नेट कट होणार नाही ह्याची काळजी घेऊन घ्यायची आहे. आणि मधलं जे पेपर आहे ना, तोच फक्त आपल्याला इथे कट करायचा आहे. आता वरच्या साईडने थोडंसं कुठं शिलाई उकलली वगैरे असेल तर ती आपल्याला शिलाई करायची आहे. आणि कापड खाली वर झाला असेल तो सुद्धा आपल्याला इथे लगेचच कट करायचा आहे. आता इथे सेंटरला नेट लावून झालेली आहे. तुम्ही बघू शकता मस्त अशी नेट आपली एकदम व्यवस्थित लागलेली आहे. आता आपल्याला खालच्या साईडला फिनिशिंग द्यायची आहे. खालच्या साईडला फिनिशिंग देण्यासाठी इथे आपल्याला डबल फोल्ड अशी पट्टी काढून घ्यायची आहे. इथे साधारण 2 ते 2.5 इंचाची डबल फोल्ड पट्टी काढून घ्यायची आहे. अशा प्रकारे डबल फोल्ड करून तिला आपल्याला खालच्या साईडने पलटून घ्यायचं आहे. म्हणजे वरच्या साईडने एकदम फिनिशिंगने ब्लाऊजची बाही आपली तयार होणार आहे. बाहीला मस्त असा वेगळाच जर लूक तुम्हाला द्यायचा असेल तर तुम्हाला ह्या बाही डिझाईन एकदा नक्की ट्राय करायची आहे. ही बाही तुम्ही एकदा नक्की बनवून बघा. तुमचे कस्टमर सुद्धा जर तुम्हाला ह्या बाहीविषयी काही अडचणी असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारायचं आहे. मी त्याचे उत्तर तुम्हाला देण्याचा प्रयत्न करेल. आता खालच्या साईडने फिनिशिंग देऊन झाल्यानंतर आपल्याला ह्या नेटला लेस लावून घ्यायची आहे. जे आपलं मेनचं हे आहे ना, कट दिलेला आहे ना, तिथे आपल्याला साईडने जे पॅटर्न आपण तयार केला आहे त्या साईडने इथे आपल्याला लेस लावून घ्यायची आहे. इथे तुम्हाला तुमच्या आवडीनुसार तुम्ही कोणत्याही लेसचा वापर करू शकता. मी इथे ब्लाऊजच्या मॅचिंगची लेस घेऊन लावलेली आहे. तुम्हाला जर वेगळी लेस लावायची असेल तर तुम्ही तीही लेस वापरू शकता. इथे मी अशा प्रकारे सेंटरमध्ये थोडंसं फोल्ड करून आपला आकार व्यवस्थित यावा लेसचा ह्यासाठी थोडंसं सेंटरमध्ये फोल्ड करून अशी पूर्ण लेस लावून घेतलेली आहे. जेणेकरून लेस ही पलटणार नाही. व्यवस्थित जशा आकारानुसार तशी लेस लागणार आहे. तुम्ही पाहू शकता अशी मस्त अशी लेस आपली लावून झालेली आहे. खालच्या साईडला आता इथे आपल्याला जे साडीचा बॉर्डर आहे ना, तो लावायचा आहे. इथे 3 ते 3.5 इंचाचा साडीचा बॉर्डर आहे, तोच मी खालच्या साईडने लावणार आहे. आता ह्या बॉर्डरचं सेंटर काढून 2 असे कट काढून घेणार आहे. जेणेकरून दोन्ही बाह्याला व्यवस्थित पुरतील. ह्या अशा प्रकारे दोन्ही सेंटरमधून कट करून 2 लेस असे कट करून घेतले आहे. आता ही लेस आपल्याला वरच्या साईडने शिलाई करून परत खालच्या साईडने सुद्धा शिलाई करून घ्यायची आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतीही ते लेस वापरू शकता किंवा तुमच्या साडीचा जे मेन खालची पट्टी असते ना, ते सुद्धा तुम्ही इथे लावू शकता. ही लेस लावल्यामुळे आपल्या बाहीला तर आणखीनच खूप भारी असा लूक आलेला आहे. त्यामुळे तुम्ही सुद्धा बघू शकता एकदम अशी बाही मस्त दिसत आहे आपली. तुम्हाला एकदा नक्की ट्राय करायचं आहे. जे साईडचे स्टोन काही खडे वगैरे असतील ते आपल्याला इथे लगेचच काढून घ्यायचं आहे. जेणेकरून बाही स्टिच करते वेळेस किंवा साईड फिटिंग करते वेळेस आपली सुई ही तुटणार नाही. ही बाही तयार झाल्यावरती ही बाही अशी दिसणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत